नमस्कार. मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आज आपण कंबाईंड ग्रुप बी 2021चे भूगोल ह्या विषयाचे प्रश्न अभ्यासणार आहोत, सॉल्व करणार आहोत. तर त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर यशस्वी शाळेच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. इंस्टाग्रामवर आपण शॉर्ट रील्समध्ये व्हिडिओ बनवत असतो की ज्याच्यामध्ये आपण काही शॉर्ट ट्रिक सांगत असतो. तर ते तुम्हाला नक्कीच तुमच्या परीक्षेमध्ये हेल्प होईल. तर इंस्टाग्रामला पण फॉलो करा आणि यूट्यूबला पण आपण शॉर्ट्स व्हिडिओ टाकत असतो, ते पण तुम्ही बघत चला. तर व्हिडिओ आपण चालू करूया. आजचं सेशन चालू करूया. कंबाईंड ग्रुप बी 2021चे जिओग्राफी ह्या विषयाचे क्वेश्चन. तर भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग डॅश आहे, तर कुठला आहे? नॅशनल हायवे 44. पुढे बघूया. औद्योगिक विभाग आणि त्याचे औद्योगिक क्षेत्र याच्यावर आपल्याला जोड्या लावावर प्रश्न विचारलेला आहे. औद्योगिक विभाग आहे आणि औद्योगिक क्षेत्र आहे. तर आपण बघूया. याचा आन्सर येईल नाशिक, विचूर, कोल्हापूर, हुपरी, नागपूर, बुटबोरी आणि औरंगाबाद, शेंद्रा हे औद्योगिक क्षेत्र आहे. उत्तर येईल 4. पुढे बघूया. औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्ये. सुयोजित आणि हरित पट्टेयुक्त स्मार्ट शहर, हे खरं आहे. AURIC हे संक्षिप्त रूप त्याचं आहे, हे पण खरं आहे. प्रकल्पातील एकूण गुंतवणूक 1000 कोटी रुपये आहे, हे चुकीचं आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्यात कॉरिडॉरचा भाग आहे, तर हे पण खरं आहे. आपलं उत्तर आहे 4. ओके, मग पुढे जाऊया. सन 1881 ते 2011 या कालावधीत भारतीय लोकसंख्या वाढ आणि काल सापेक्ष बदल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शवते? तर कुठली अवस्था विचारली आपल्याला? 1881 ते 2000 हा कालखंड आपल्याला विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी, तरीही घटता कल. पुढे बघूया. भारतीय मूलभूत रस्ते सांख्यिकी 2017 अनुसार भारतातील कोणते राज्य राष्ट्रीय महामार्ग च्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे? तर याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. याच्यात उत्तर प्रदेशला सगळ्यात जास्त लांबीचं राष्ट्रीय महामार्ग आहे, जो दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. तसं पुढे बघूया. खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रतेचा भाग दर्शवतो? तर याचा आन्सर आहे काश्मीर ते आसाम पर्यंतचा हिमालयीन भाग, उच्च भूकंप तीव्रता. 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील नागरीकरणाबाबत कोणते विधान चुकीचे आहे? तर आपल्याला याच्यामध्ये चुकीचे विधान ओळखायचे होते, पण हा आयोगाने क्वेश्चन हॅशटॅगमध्ये टाकलेला आहे, कॅन्सल केलेला आहे. पुढे बघूया. महाराष्ट्रातील जलसिंचन योजना व त्याचे जिल्हे. तर आपण बघूया. नाशिक, मुकणे. ओके, नाशिकमध्ये मुकणे, सातारा, कन्हेर. ओके, 1 मध्ये 3, 2 मध्ये 1, नांदेड, विष्णुपुरी, यवतमाळ, बेमला. आपलं उत्तर येत आहे 2. जलसिंचन योजना याच्यावर प्रश्न विचारलेला होता. पुढे बघूया.
भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे कुठलं राज्य? आसाम. ओके, पुढे जाऊया. खालीलपैकी कोणत्या पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्याच्या लांबीनुसार चढता क्रम दर्शवतो? तर याच्यामध्ये पण हा पण क्वेश्चन आयोगाने कॅन्सल केलेला आहे. मृदा निर्मितीवर आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाच्या सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम सन 1938 मध्ये कोणी केला? तर डॉक्टर बसू आणि डॉक्टर शिरूर या दोघांनी सर्वात पहिले अभ्यास केला मृदाचा. महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या. याच्यावर आपण एक शॉर्ट ट्रिक व्हिडिओ बनवलेला आहे, जे तुम्ही आपल्या शॉर्ट्समध्ये बघू शकतात, आपल्या चॅनलच्या शॉर्ट्सवर बघू शकतात. तर याचा उत्तर आहे राजापुरी, बाणकोट आणि केळशी खाडी. हे आपल्या मध्य कोकणातील खाड्या आहे. लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे विभक्त झाली आहेत. कुठल्या चॅनलमुळे विभक्त झाली आहे? तर ह्या टॉपिकवर पण आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे, की जे तुम्ही शॉर्ट्समध्ये बघू शकतात. जी तुम्हाला हे ट्रिक पण एक भेटून जाईल की कसं आठवण ठेवायचं, कसं लक्षात ठेवायचं. तर याचं उत्तर आहे 9 डिग्री चॅनल. GT त्रिवार्था यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे? तर उष्णकटिबंधीय पावसाळी मान्सून हवामान. पुढे बघूया. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी आपल्याला इथे विचारलेली आहे. तर 85% पाऊस पडतो नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून महाराष्ट्रात. तर आपले जिओग्राफीचे प्रश्न संपलेले आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. धन्यवाद.